बकरी ईद निमित्त धुळे शहरात दरवर्षी गोवंशाची व वासरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असते आणि पोलीस प्रोटेक्शनमध्ये महानगरपालिकेच्या सरकारी कचरा गाड्यांमधून धुळे येथील वरखेडी कचरा डेपो येथे पोलीस प्रोटेक्शनमध्ये या सरकारी वाहनांमधून महानगरपालिकेच्या कचरा वाहन JCB लावून त्या ठिकाणी खड्डे करून पुरण्याचं काम चालतं. ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट 1976 सेक्शन 5 प्रमाणे गोमांस ताब्यात बाळगणं, वाहतूक करणं, विल्हेवाट लावणं हा कायद्याने गुन्हा आहे. या गुन्ह्याला समर्थन प्रत्यक्षात स्थानिक प्रशासन शासन हे त्यांच्या निगराणीखाली करत असतं. हे आम्ही दरवर्षी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसमोर, राज्यातील जनतेसमोर निदर्शनास आणून देतो. आमच्यावर गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल होतात, 353 गुन्हे दाखल करतात आणि आम्हाला मारहाण देखील केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये. त्या संदर्भात कोर्टाला पुरावे देखील दिलेले आहेत आणि हे सर्व प्रकार धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर चालत असतात, दरवर्षी होतात. काल देखील आम्ही फेसबुक लाईव्ह घेतलेली होती. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून धुळे येथील वरखेडी डम्पिंग ग्राउंड येथे मोठ्या प्रमाणावर गोवंश कत्तल केलेल्याचे अवशेष वगैरे याची आपण सर्व फेसबुक लाईव्ह घेतलेली होती. आज देखील काल आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही गुन्हे दाखल करू, पण आमच्या पोलीस स्टेशनला गेल्यावर गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. म्हणून आज आम्ही पुन्हा आम्हाला गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की अशी वाहतूक गोमांसाची वाहतूक मोहल्ल्यामधून ही सुरू आहे. तर ही वाहतूक करत असताना आम्ही हे ट्रॅक्टर या ठिकाणी पकडून पोलीस प्रशासन